आपत्ती व्यवस्थापन यावरती आपण माहिती पाहणार आहोत। प्रथमतः मी क्षमता विधाने जे आपले ट्रेनिंग झालेलं आहे 3.0 त्यामधील त्याप्रमाणे क्षमता विधाने घेतली आहेत आणि त्यानुसार या पाठासाठी लागणाऱ्या अध्ययन निष्पत्ती घेतलेल्या आहेत। पुढे आपल्याला एक चित्र दिसत आहे। त्या चित्रामध्ये आपण पाहू शकता की वेगवेगळ्या आपत्ती दिसत आहेत। या 6 चित्रांपैकी 1 नंबरच्या चित्रामध्ये भूकंप, नंतर 2 नंबरमध्ये दुष्काळ, महापूर, आग, वादळ आणि ज्वालामुखी आपल्याला दिसत आहे। काही वेळेस अनुभवले आहेत तर ऐकले असतील। आता आपण पाहणार आहोत आपत्ती म्हणजे काय। अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते। अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात मोठा भूकंप झाल्याने हजारो लोक मृत्युमुखी पावले होते। त्याचबरोबर जुलै 2005 आठवला की मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो। त्याचबरोबर आपणही कोल्हापूर, सांगली भागातील लोकांनी सुद्धा मुसळधार पावसामुळे येणारा महापूर अनुभवला आहे। जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्यामुळे आपल्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आणि दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक मृत्युमुखी पडले होते। आपत्तीचे स्वरूप। हे आपत्ती कशामुळे येतात, कशा असतात? अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी, किंवा जंगलांना अचानक लागणारी आग म्हणजेच वणवा। वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता, बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी ह्या आपत्ती आहेत। या आपत्ती ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत, एक मानवनिर्मित आणि दुसऱ्या नैसर्गिक आपत्ती। तर आपण त्याचे आता वर्गीकरण पाहूया। मानवनिर्मित आपत्ती म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या, जसे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, अपघात, हल्ले इत्यादी। आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या आपण अडवू शकत नाही, महापूर, भूकंप, वीज कोसळणे, ज्वालामुखी, वणवा इत्यादी, पण यामध्ये आपण काळजी घेऊ शकतो। अशा काही आपत्तींची आपण जास्त माहिती पाहूया। तर भूकंप, भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे। तर भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणिती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते। त्यामुळे जमीन थरथरते, हलते, जमिनीला काही वेळेस भेगाही पडतात, अशा घटना घडतात। ही भूकवचाची कंपने यालाच आपण भूकंप असे म्हणतो। या भूकंपाचे परिणाम बघा, बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात, नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते। त्यानंतर आहे महापूर। महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे आणि या महापुराचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होणे, जमिनीची धूप होते, पिकांचे अमाप नुकसान होते, पूर ओसरल्यानंतर सुद्धा बघा आजार आणि रोगराई येते आणि लोकांचे आरोग्य खालावते। याचप्रमाणे आणखीन आपत्ती आहेत जसे वादळे, वणवा, बॉम्बस्फोट, हे मानवनिर्मित अशा अनेक आपत्ती आहेत। या आपत्तींचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपण पाहूया। नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते। आपण कोणत्या उपाययोजना साधू शकतो? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना 2005 मध्ये झालेली आहे। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण संपर्क साधू शकतो। पोलिसांसाठी 100, अग्निशामक दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108 या नंबरवरती आपण कॉल करू शकतो। मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण काय दक्षता घ्यायला हवी ते पाहूया।
रेडिओ, टी व्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा. बॅटरीवर चालणारा रेडिओ, मोबाईल वापरा. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका. वेबसाईटचा वापर करा. त्याचबरोबर मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या, जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकेल. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा. भूकंप झाल्यास टेबलखाली किंवा दाराच्या चौकटीमध्ये उभे राहा.